आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पटकन कर संचिता. कार्तिकी गप ग, टाइमपास नको करूस. अगं कर ग पटकन, तू जर आला ना तर वाट लागेल आपली. पटकन बाहेर, मणी आला, मणी आला. अगं चादर राहिली. कार्तिकी बावळाटच का? जा. मी नाही जाणार. तू आलीस ना आता शेवटी, त्या पटकन दाखव. मी नाही. कार्तिकी तू जा. तू बोलतेस का? तू कार्तिकी तू माझी हेल्पर म्हणून आलीस. तू जा. मी नाही जाणार. जा पटकन संचिता. काय म्हणणार आहे? मुलगी आहे. संचिता थोडक्यात वाचलोय आपण. काम झालंय ना पूर्ण? कार्तिकी ही संचिता कुठलंच काम अर्धवट नाही सोडत. गाडीचे ब्रेक फेल केलेच नाही. त्या तिघांचा आता शेवटचा प्रवास चालू होईल. तिघांचा? अगं गाडीत तर फक्त स्वानंदी आणि मणीच होता. अजून एक व्यक्ती होती. स्वानंदी, मणी आणि स्वानंदीचं बाळ. त्याच्यासाठीच हा सगळा कार्यक्रम करतोय ना आपण. हा, त्या बाळाचा आता शेवटचा प्रवास चालू होईल. वाव. कार्तिकी चल. चल. वाव. कार्तिकी हा, एक सेल्फी काढूया. होय होय चल. बराच वेळ झालाय का संचिता? अजून नाही आली लोक. कार्तिकी आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला चाललेत ना. शेवटचा लंच छान एन्जॉय तर करू दे त्यांना. तू ना जरा पेशन्स ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सबर का फल हमेशा मीठा होता है. तुझं म्हणणं बरोबर आहे ग संचिता, पण या सगळ्या त्या बिचारा मणीचा उगाच नाहक बळी कांट हेल्प बेबी. काय आहे ना कार्तिकी, मणीने ना स्वानंदीची बायको म्हणून निवड केली बरोबर. त्यामुळे तिचे सगळे प्रॉब्लेम्स, तिची सगळी दुःख, ती सगळी मणीची झाली ना. त्यामुळे त्याला भोगावी लागणार सगळं. आपण असं म्हणूयात की ही मणीची गेल्या जन्मीची पाप आहेत, ती त्याला या जन्मी भोगावी लागतात. ही अशी म्हणजे काही चूक नसताना अचानक मृत्यू. सॉरी यार मणी, स्वानंदी आणि तिच्या बाळाला मारताना तुझा जर मृत्यू झाला तर तो माझ्यासाठी फक्त एक कोलॅटरल डॅमेज असेल, दुसरं काही नाही. संचिता ते बघ येत आहेत तिकडनं. पोट भरलं ना स्वानंदी? म्हणजे काय, फुल पॅक. चल चल. आता मज्जा येणार बघ. कार्तिकी, स्वानंदी आणि तिच्या बाळाचा खेळ फायनली खल्लास होणार. येस.
फक्त आपल्या कामाला ना यश मिळू दे. मिळेल ग, मी आहे ना, ट्रस्ट मी. मणी सर काय झालं? स्वानंदी माहित नाही, गाडीचे ब्रेक लागत नाही. ब्रेक लागत नाहीये म्हणजे ब्रेक फेल झालाय. ब्रेक फेल झालाय. मग आता काय करायचं आपण? आता बघतेच मी. स्वानंदी, मणी आणि तुमचं बाळ, तुम्ही तिघे देवदर्शनाला कसे पोचताय ते. संचिता जरा फास्ट चालव ना. कार्तिकी, तू कोण समजतेस कोण ग मला? हा यार, हे कुठे गेले? तेच म्हणते, जरा फास्ट चालव. हो, चालवते. मणी सर सांभाळून. मणी सर सांभाळून. देवी, आमचं आणि आमच्या बाळाचं रक्षण कर प्लीज. मणी सर. मणी सर, टेम्पो. मणी सर. स्वानंदी, काय झालं? लागलं तुम्हाला? कुठे कुठे लागलंय? पाय. हा बात आहे. स्वानंदी आणि तिच्या बाळाचा मृत्यू माझ्या डोळ्यात देखत बघते यार मी. यापेक्षा सुख असूच शकत नाही. काय झालं? कार्तिकी, स्वानंदीला खूप लागलेलं दिसतंय. हा मणी सर. या बाहेर. तू कितीही प्रयत्न कर, आज तुझं नशीब तुला नाही देणार साथ. या, सांभाळ. कार्तिकी, बघतेस ना, स्वानंदीला खूप लागलंय. येस, म्हणजे तिचं बाळ वाचलेलं नसणार आहे. दादा, इथे कुठे डॉक्टर दवाखाना काही आहे? साहेब, इथून 10 मैलाच्या अंतरावर डॉक्टर ना हॉस्पिटल. लय लागले का? हा, त्रास होतोय. तरी बरं झालं तुम्ही गाडी रेतीच्या ठिकाणावर चढवली, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. डॉक्टर दवाखाना काय आहे इथे? हा तर जंगली भाग आहे, पण आमच्या पाड्यावर एक म्हातारी आहे, ती सगळे रोग बरी करते बघा. तुम्ही चला माझ्या संग, त्यांना बी घ्या आपल्या संग. फार लांब आहे का? नाही, जवळच आहे इथून. पण ऐका साहेब, जरा बी काळजी करू नका, समजा बरं होईल बघा. स्वानंदी, तुम्हाला चालायला जमेल? मी प्रयत्न करते. थांबा 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 थांबा. मणी सर, त्रास होतोय. आता काय हातीला उचलून मिसलून नेतोय, पण आता काय फायदा. म्हातारे, ए म्हातारे, अगं हे बघ काय झालंय, बाहेर आहे की जरा धावत. अरे प्रभा, अरे धावायला कशाला लावतो त्या म्हातारीला? अरे ती धावत आली, पडली तर ताईंचा इलाज कोण करायचं? हा, अगे म्हातारे, अगे ये की बाहेर, बघ त्या ताईला लागलंय. काय रे, कशा पायी बोंबला लागलाय साप चावल्यावानी? नाहीये कोण ना? बाप्या कोण? अगं म्हातारे, त्यांची गाडी ठोकली तर ताईंच्या पायाला लागले, ते दुखायला लागलं, मग तुझ्याकडे घेऊन आलो. काय रे, अशी कशी गाडी ठोकलीस? अगे कशी गाडी ठोकली ती तात्या बघल ना, तू ते ताईंचा पाय बघ. ए प्रभा, जा तू तात्याला घेऊन ये गाडीकडे. मावशी, अहो घरी पाहुणे आलेत, जरा चहा पाण्याचं बघा की. ए म्हातारे, बघ ती कळवायला लागल्यात, बघ की त्यांचा पाय. बघू बरं. आई गो, अगं दम धर जरा, बघू दे हाडबीड मोडलंय का काय.
असं फक्त हात फिरवल्यावर हाड मोडलंय की नाही ते कळतं? अहो साहेब, म्हातारीचा अभ्यास लय दांडगा आहे, तिला समज कळतोय बघा. नशीब पोरी, काय हाडबीड नाही तुटलंय. किसन्या, इकडे ये. हे बघ, माझा खलबत्ता आणि टोपलं घेऊन ये बरं. पळ पळ लवकर. कुठली ग पोरी तू? आम्ही मुंबईचे. इथं कुठं आला गाडी ठोकायला? अहो नाही, तसं नाही. आम्ही देवदर्शनाला निघालो होतो 3.5 शक्तिपीठांच्या. कोल्हापूरच्याच मार्गावर होतो, ब्रेक फेल झाला आणि हे असं घडलं. अरे देवा. आजी, फार लागलं नाही ना यांना? अरे नाही रे बाबा, आई अंबाबाईची कृपा आहे पोरीवर. हाडबीड मोडू नाही दिलं तिने पोरीचं. ती जालीम लेप लावते, मग बघ कशी टुणूक टुणूक उड्या मारती. खरंच? म्हणजे मी काय खोटं बोलते का काय? होय. अहो म्हातारी कधीच लबाड बोलत नाही, काय ती खरंच सांगते. एखादा माणूस मरणार असेल तर इलाज बी करत नाही, काहीच फायदा नाही म्हणून सांगते थेट. अगं दम धर की जरा. तुम्ही शहराच्या पोरी ना लयच नाजूक. आमच्या गावच्या पोरी बघा, हाड मोडलं तरी आवाज नाही काढणार तोंडातनं. म्हणी सर, अहो नका काळजी करू इतकी. दुखतंय पण होईल लवकर बरं. आजी म्हणतायत ना, होईल बरं लवकर. स्वानंदी, तसं नाही. आपलं अजून पहिलं दर्शन झालं नाही तरी हा ऍक्सिडेंट झालाय. अजून तर आपलं 3.5 शक्तिपीठांचं दर्शन बाकी आहे. कसं होणार आहे? म्हणी सर, अहो देवी आईनं बोलावणं धाडलंय ना आपल्याला. मग हा सगळा प्रवास तीच करून घेईल की आपल्याकडनं. नका काळजी करू, तिला आहे ना आपली काळजी. बाबा, देवाच्या मनात असल तर कोणी बी तोडू शकत नाही, आणि त्याच्या मनात नसल तर कोणी बी जोडू शकत नाही. बाकी हिच म्हणशील तर आता बघ थोड्या वेळात कशी तुरु तुरु चालायला लागते का नाही. अहो तुम्ही कशाला त्रास केला उगाच? अहो साहेब, आमचा गरीबा घरचा प्रेमाचा चहा आहे बघा. तुमच्या मुंबई सारखा दुधाचा चहा नाहीये हो, कोरा चहा आहे. पर माणुसकीची भुक्की आणि प्रेमाची साखर येतात. अहो पिऊन तर बघा, तब्येत कशी खुश होती ती बघा. अरे वा, खरंच खूप चांगला चहा आहे. थँक्यू मावशी. बरं दादा, ते आमच्या गाडीचं बघा ना, कारण आम्हाला कोल्हापूरला निघायचंय. लांबचा प्रवास आहे, उशीर व्हायला नको फक्त. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. मी प्रभाला तात्याकडे पिटाळून दिले की. तात्या? हो, तात्या मेकॅनिक. अच्छा, तुम्ही चहा पिऊन घ्या, मग आपण जाऊ. हा चालेल, लगेच निघूयात. बर स्वानंदी, आम्ही जाऊन येतो, तुम्ही थांबा इथेच. बर, आलोच. चला दादा. काय ग संचिता, इथं ना आपण गाडी तरी आणायची की नाही? हा, चालून चालून पायाचे तुकडे झालेत माझ्या. करेक्ट, आपण इथे गाडी आणायची. मग गावकरी आहेत ना, आपलं ग्रँड वेलकम करतील. आणि मग आपल्याला बघून ना मणी आणि स्वानंदीला खूप आनंद होईल. ते म्हणतील क्या बात आहे, तुम्ही दोघी इथे. हा, मग आपण त्यांना सांगायचं, हो आम्ही आलो. आम्हाला की नाही स्वानंदीला आणि तिच्या बाळाला मारायचंय, संपवायचंय. हा, आणि मग ते काय म्हणतील माहितीये का, या 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 संपा. असं कानफाट फोडेन ना मी तुझं.
तू मूर्ख आहेस का ग? इथे आपण गाडी आणली तर मणी ओळखणार नाही का ही आपली गाडी आहे म्हणून? मूर्ख कुठली. कार्तिकी ऐक ना, तू नको ना मला शहाणपणा शिकवू. त्यापेक्षा तुझ्याकडे थोडीशी तरी अक्कल असेल ना तर ती वापर, फायदा होईल त्याचा. मला वाटलेला स्वानंदीची शेवटची जत्रा असेल, पण नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे तिच्या प्रेमाची जत्रा सुरू आहे इथे. माझ्यामुळे. मी काय केलं ग? जरा हळू बोल. त्या दोघांच्या त्या गाडीचे ब्रेक कोणी फेल केले? तू केलेस ना. आता आयत्या वेळी त्या मणीने ती गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर नेऊन ठेवली आणि ते वाचले. यात माझी काय चूक? कार्तिकी, हे बघ तुझी चूक नाही, पण हे काय आहे? वाचली ना ती स्वानंदी. अरे प्रभा, अरे चल की बिगी बिगी. एकला चालस तात्याला नाही आलंस का सोबत? अरे तात्या तालुक्याला गेलेत. अरे माझ्या देवा, तात्या तालुक्याला गेलाय. पण तात्या उद्या पहाटे येणार. ते रात्रानी बसने येतो ना त्यो. अरे बापरे, उद्या पहाटे? गावात कोणी दुसरा मेकॅनिक नाहीये का? अहो साहेब, पाड्यावर मोजक्याच गाड्या आहेत. मेकॅनिकची काय गरज आहे? आणि तात्या एकलाच आहे, समजी काम करतोय बघा. हा साहेब, तोच नळ बसवतो आणि तोच पंखे रिपेअर करतो आणि तोच गाडी बी रिपेअर करतो. हा, एक नंबर काम करतो बघा. तुमची गाडी एकदम चकाचकच करून टाकेल. नाही मान्य आहे, पण काही दुसरा पर्याय नाही का? कारण की आम्हाला खूप लांब जायचंय, पुढे जायचंय कोल्हापूरला. अहो साहेब, पर आता ते शक्य नाही हो. तुम्ही एक काम करा साहेब, आज रातच्याला तुम्ही पाड्याला पाहुणे म्हणून राहा. उद्या गाडी नीट केली की निघा. या आडगावात रात्र काढायची म्हणजे स्वानंदीची फार गैरसोय होईल. आधीच त्या प्रेग्नंट आहेत, त्यात पाहायला लागलाय. इथे झोपायची काय सोय असेल, खाण्याचं काय असेल? देवी आई, तूच रस्ता दाखव आम्हाला. हो साहेब, जायचं का पाड्याला? चला की. हा चला चला. ही अशी काय माणसं? त्या स्वानंदीला धरूनच बसलेत अगं, हटतच नाहीये. हे गावाकडचे लोक ना रिकामटेकडेच असतात. आजूबाजूला चांगली शेती आहे, कामं करायची, तर त्या स्वानंदीला घेऊन बसले. शी. संचिता, गावाकडच्या लोकांना काही म्हणायचं नाही ना. मी पण गावाकडची. आम्ही गावाकडची लोक ना, असं गावात कुणी आलं, घरात कुणी आलं, मनापासून त्यांचं स्वागत करतो. आमच्या मनात माणुसकी असते, प्रेम असतं. कळलं का? गप ग, माझ्यात ना ताकद नाही. खरंच दमले यार मी. पायाचे तुकडे पडलेत माझे. पाय तर माझे पण दुखतायत ग. थोड्या वेळ बसलात का? कार्तिकी, बसायला आलेस का इथे? तुला मणी मणी दादा, स्वानंदी कुठे आहे? हो, हसायला काय झालं? स्वानंदी कुठे आहे? ए पोरा, तेव्हा तुझी बायको इकडे आहे. स्वानंदी, तुमचा पाय? पाय एकदम बरा आहे माझा. आणि हे काय, ही साडी वगैरे असं? मणी सर, जसा देश तसा वेश. माझी साडी खराब झाली होती ना, आणि आपली बॅग पण गाडीमध्येच होती. तुम्हाला त्रास नको म्हणून मावशींनी नऊवार साडी दिली. काय झालं, गाडीचं खूप नुकसान झालंय का? त्याचंच टेन्शन आलंय का तुम्हाला? हा, म्हणजे आता जो गाडी दुरुस्त करणारा तात्या ना, हा, तो बाहेर गावी गेलाय. त्याला यायला उद्या पहाट होणार आहे. त्यामुळे आजची रात्र आपल्याला इथेच पाड्यावर घालावी लागणार आहे. हेच तुम्हाला सांगायचं होतं, त्याचं टेन्शन आलं, पण तुम्ही तर पूर्ण इथल्या झाल्यात. मणिसराव, मला कल्पना होती गाडी अशी खराब झाल्यानंतर लगेच रिपेअर होणार नाही म्हणून. गावात असंच असतं बघा. शहरात जशा सोयी उपलब्ध असतात तसं गावाकडे नसतं. पण तुम्ही काळजी करू नका, माझी इथे राहायची पूर्ण तयारी आहे. ऐकलंस का पोरा? आमच्यातली झाली हो तुझी बायको. आर यू सिरियस? काय कार्तिकी,
हे लोक इथेच राहणार आहेत म्हणजे आपल्याला पण इथेच राहावं लागणार रात्रभर. आणि यार नाही अगं इथे राहायचं ठीक आहे पण नक्की कुठे राहणार? इथे रस्त्यात कुठेतरी सोय केली पाहिजे संचिता. ऑफकोर्स कार्तिकी इथे नाही राहायचंय आपण. डास बघ फोडतायत मला. काहीतरी सोय करायला लागणार यार. या गावातच कुठेतरी सोय केली पाहिजे बघ. चल बघूया काही मिळते का म्हणून. मणी सर तुम्ही बसा आराम करा मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. वय का आता पाहुणे स्वयंपाक करणार वय काय रे? बघा की आमच्या पाड्यात असं चालत नाही. आणि काय ग पोटुशेस ना तू? उठ बस कसरत काय करतेस का? वेळेवर खातीस का? हो आजी करते कधी कधी. काय रे तुझा दादलायस ना बायकोची काळजी घेतोस का नाही? आजी ते घेतात माझी काळजी आणि मी औषधही घेते वेळेवर. औषध राहू दे फळ काढे काय घेतेस का नाही? काढे मी तुला एक काढा बनवून देते संगती घेऊन जा न रोज 2 चमचे पी. जेवण झाल्यावर प्यायचा न झोपायचं. आमच्या पाड्यातल्या बायकांना देते मी. 10 दिवसात फरक पडेल बघ. तुझी तब्येत पण चांगली होईल न पोर पण ठणठणीत जन्माला येईल. तू काळजी करू नको पोरी. आजपासूनच तुझा काढा आपण सुरू करूया. थँक्यू आजी.